नमस्कार, मी प्रेम मुन्नाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आजच्या या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मागील 5 वर्षापासून आपण हा कार्यक्रम राबवित आहोत. मागील 2022 मध्ये आपण या चौकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देऊ असा निर्धार करून पहिला प्रोग्राम घेतला होता. त्यानंतर आपण साइन कॅम्पेनिंग, लोकांचे विचार, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण कधी पोस्टर लावून तर कधी लोकांचे मनोगत घेऊन हा प्रोग्राम साजरा करत आहोत. आणि हा यावेळेचा प्रोग्राम जो आहे हा थोडा हटके आहे. आणि आम्ही आता जे लाडू वाटले तर खरंच लाडू वाटायचा आहे, कारण की हा 5वा वर्ष असून या आपल्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे भिंतीचित्र हे महानगरपालिकेकडून मिळालेले आहे. तर खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आम्ही जे 5 वर्षापासून प्रयत्न करत होतो ते आज तुम्ही पाहता. भव्य अशी या वंजारी नगर चौकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची एवढी मोठी प्रतिमा मिळालेली आहे. आणि या चौकाची शान आणि या पुऱ्या नागपूरची आणि दक्षिण नागपूरची शान हा चौक महाराजाच्या प्रतिमेला अभिवादन करून मी एवढेच सांगते की आम्ही खूप आनंदित आहोत. आपला मी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि त्याच्या अगोदर सामाजिक कार्यकर्ता. मागील 25 वर्षापासून संपूर्ण नागपुरात किंवा दक्षिण नागपुरात कोविडचा काळ असतो की प्रत्येक कोणताही काम असतो सामाजिक, त्याच्यामध्ये अग्रसर असतो. माझं नाव वाडू सातपुते आहे आणि मी शहर काँग्रेस कमिटीमध्ये महासचिव आहे. या चौकाला शिवाजी महाराज चौक असं नाव देण्यासाठी बाळू सातपुते आणि मी शेषराव कोरे आम्ही सतत 5 वर्ष इथे साईन घेण्याचा कार्यक्रम, महाप्रसादाचा कार्यक्रम असं सतत सातत्याने 5 वर्ष आम्ही दोघही मित्र आम्ही आणि बाकी अजून पुष्कळ आमचे मित्र आहेत त्यांच्या सोबत आम्ही करून हा कार्यक्रम व्यवस्थित 5 वर्ष आम्ही सतत सातत्याने केला आहे. याच्यानंतर अजून या चौकाची शान वाढव आणि शिवाजी महाराज चौक झालाच पाहिजे असा आमचा आग्रह होता. आता आजपासून आम्ही खुशीत आहोत की शिवाजी महाराज हा झालाय. बाळू सातपुते यांचं जे होतं विचार की नाही या चौकाला नाव मिळालं पाहिजे शिवाजी महाराज चौक, आणि त्याच्या खांद्याला खांदा देऊन साथ दिला. आणि असंच आमचं दोघांचं असंच योग राहो आणि असंच हर वर्षी आम्ही इथे शिवजयंती साजरी करू आणि दक्षिणचं नाव मोठं होऊ. थँक्यू.